चलो, प्रसार माध्यमे हा टॉपिक आपण सुरू करूया. तर त्यातले कंटेंट्स कुठले कुठले आहेत बघूया आपण. तर कंटेंट्स आहेत भारतीय प्रसार माध्यमांचा इतिहास. पहिला सुरुवातीला आपण थोडाफार इतिहास बघतोय, हिस्ट्रीमध्ये बघतो, त्या अँगलनं बघणार नाही आपण. जस्ट पहिली मराठी किंवा पहिला भारतीय भाषेतला वृत्तपत्र पेपर कुठला वगैरे एवढं थोडंफार आपण बघतोय. त्याच्यानंतरचा आपला दुसरा मुद्दा आहे की प्रेसच्या बाबतीत म्हणजे प्रसार माध्यमांच्या बाबतीत कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियातला प्रोव्हिजन्स काय आहेत. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपला प्रेस कमिशनचा मुद्दा आहे. प्रेस कमिशन नंतर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया एक महत्वाचा मुद्दा आहे. तर हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत सगळ्यात जास्त. याच्यावरती 1 ते 2 प्रश्न कंपल्सरी येतात. पुढे आहे आचारसंहिता. आणि 6वा मुद्दा आहे आपला महिलांचे असभ्य सादरीकरण आणि प्रतिबंध अधिनियम. याच्यातल्या 2-3 गोष्टी आपण फक्त बघणार आहोत. हे आजपर्यंत डिटेलमध्ये विचारलं गेलं नाहीये, फक्त वर्ष काय आहे आपल्याला माहिती पाहिजे. 1986 आहे. त्याच्यानंतर प्रसार माध्यमांशी संबंधित काही संस्था आहेत, म्हणजे सर्वे करणारे किंवा त्यांच्यावरती वॉच करणारे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रसार भारती बघू, आणि त्याच्यानंतर पब्लिकेशन डिव्हिजन ऑफ मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंग हे एक बघूया. आणि राष्ट्रीय आणि मराठी वृत्तपत्रे आता सध्या जे आहेत किंवा आधीच्या काळात जे चांगल्या पद्धतीनं आपल्या देशात होते त्याच्याबद्दल बघतो. आणि सर्वे आणि इंडेक्स आणि सगळ्यात शेवटी PYQ चा घटक आपण घेणार आहोत. इतके सगळे मुद्दे प्रसार माध्यमांना आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर आता 1 बाय 1 आपण बघत जाऊया. पहिला आपला मुद्दा काय होता, प्रसार माध्यमांचा इतिहासाबद्दल आपण बघूया. करेक्ट आहे. प्रसार माध्यमांचा इतिहास जर तुम्ही पाहिलात तर पहिलं वृत्तपत्र कुठलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं. कुठलं आहे? द बेंगॉल गॅजेट. द बेंगॉल गॅजेट हे आपलं पहिलं वृत्तपत्र भारतात आलेलं. कधीच आहे बघा, 1780 आहे. आणि कोण आहे त्याचे पत्रकार म्हणजे संस्थापक आहेत? जेम्स ऑगस्टस हिकी. हा नेहमी हिस्ट्रीच्या अँगलने प्रिलिम्सला मेन्सला वगैरे हा येत असतो. दुसरा घटक आहे आपलं भारतीय भाषेतील पहिलं कुठलं आहे? समाचार दर्पण. भारतीय भाषा. मग ती भाषा कोणती आपल्याला माहिती नाही, पण भारतीय भाषेतलं आहे. तर 1818 मध्ये ते आलेलं आहे. आणि त्याचे संस्थापक किंवा ते वृत्तपत्र कोणी सुरू केलंय? बाप्टिस्ट मिशनरीनी सुरू केलेलं आहे. हिस्ट्रीच्या अँगलमध्ये आपण वाचत असताना बाप्टिस्ट मिशनरी बघतो. कुठले होते ते बाप्टिस्ट मिशनरी? कुठले होते? त्यांचं सेंटर कुठलं होतं बाप्टिस्ट मिशनरीचं? आठवतं का काही? त्यांचा लीडर कोण होता, ज्याने खूप सारी पुस्तकं मराठीतून लिहिली, मराठीचं ग्रामर बद्दल पण लिहिलं आहे, बायबलला मराठीत अनुवाद केलेला आहे ना? आठवतं का? तर हिस्ट्रीच्या अँगलने बघताना आपण त्यांना बघूया. आपण श्रीराम किंवा सेराम असं बघतो ना, त्या ठिकाणची जी मिशनरी होती ती बाप्टिस्ट मिशनरी. भारतीय भाषेतले तुम्ही नगर म्हणू शकता त्यांना, अहमदनगरला पण होतं आणि सुरुवात मात्र सेराम पासून त्यांची झाली होती. भारतीय भाषेतले आणि एका भारतीयाने सुरू केलेले वृत्तपत्र कुठलं बघा? बेंगॉल गॅझेट नावाचं वृत्तपत्र एका भारतीय व्यक्तीनं आणि भारतीय भाषेत सुरू केलेलं होतं 1818 ला. आता जे वरचं आहे भारतातलं भारतीय भाषेतलं पहिलं, ते भारतीय व्यक्ती नव्हती ना, ते बाप्टिस्ट मिशनरी होत्या. त्यामुळं लक्ष देऊन वाचायचं की त्यांनी विचारलंय काय आहे. आता इथं काय आपण बघतोय, भारतीय भाषेतलं पण आहे आणि सुरू करणारा व्यक्ती सुद्धा कोण आहे? भारतीय आहे. कोण आहे? गंगाधर भट्टाचार्य आहेत. आणि दुसरी व्यक्ती त्यांच्याबरोबर कोण होते? हरिश्चंद्र रे. या दोघांनी मिळून 1818 ला, दोन्ही सुद्धा 1818 वृत्तपत्र आहेत. त्याच्यानंतर पुढचा मराठीतील पहिले वृत्तपत्र कुठलं आहे? दर्पण आहे. कधीच आहे बघा? 6 जानेवारी 1832. बाळशास्त्री जांभेकरांनी ते वृत्तपत्र सुरू केलं होतं. बाळशास्त्री जांभेकरांनी, जे की 40 ला बंद पण झालं पुढे जाऊन. बरोबर आहे, खूप जास्त काळ ते चाललं नाही. मराठी भाषेतलं पहिलं दैनिक वरचं काय आहे? वृत्तपत्र आहे. मग ते वृत्तपत्र साप्ताहिक होतं ना. मग आता दुसरं आहे आपलं दैनिक. दैनिक मध्ये ज्ञानप्रकाश लक्षात ठेवायचं आहे. ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाशची सुरुवात कधी आहे? 1849. 1849 ला ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलेलं आहे. आता ज्ञानप्रकाशला तुम्ही कृष्णाशी लिंक करू शकता बघा. ज्ञानाचा प्रकाश कृष्ण असं जोडला तर तुम्हाला ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे लक्षात राहील. पहिले वृत्तपत्र, पहिले दैनिक, याच्यातलं कन्फ्युजन क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया बॉम्बे समाचार बद्दल. बॉम्बे समाचार कधीच आहे? 1822 चा बॉम्बे समाचार आहे. 1822 चा. आज ही सुरू असणारे भारतातील किंवा आशियातील सर्वात जुने वृत्तपत्र आज पण सुरू आहे. फक्त भारतातलं नाहीये, तर आशियातलं जुनं वृत्तपत्र आहे. आणि कुठल्या भाषेत आहे ते? गुजराती भाषेतलं आहे. आणि फरदुनजी मर्ज बन हे त्याच्याशी संबंधित व्यक्ती आहेत.
त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया गांधीजींबद्दलचं. बॉम्बे समाचार तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण गांधीजींकडे जाऊया. गांधीजींची कुठली कुठली वृत्तपत्र आपल्याकडे आहेत बघा. एक आहे इंडियन ओपिनियन, 1903 आणि साऊथ आफ्रिकेत सुरू केलं. 1903 ला साऊथ आफ्रिकेत त्यांनी इंडियन ओपिनियन नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. यंग इंडिया नावाचं वृत्तपत्र पण त्यांच्याकडे नंतर आलं. त्यांनी सुरू केलं होतं का, तर नाही. तर कोणी सुरू केलं होतं बघा, उमर सोभानी आणि शंकरलाल या दोन व्यक्तींनी मिळून, शंकरलाल बँकर या दोघांनी मिळून हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. बट नंतर त्यांनी त्या वृत्तपत्राचं संपादकत्व कुणाकडे दिलं, गांधींकडे दिलं. तर यंग इंडियाचे संस्थापक गांधी आहेत. तर हे स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. कोण आहेत त्याचे, उमर सोभानी आणि शंकरलाल यांनी नंतर गांधींकडे दिलं. पुढचा नवजीवनच्या बाबतीत पण तसंच आहे. 1919 ला सुरू झालेले वृत्तपत्र, त्याचं टायटल कसं होतं, नवजीवन आणि सत्य, म्हणजे गुजराती भाषे नवजीवन म्हणजे सत्य. इंदुलाल याग्निक यांचे हे वृत्तपत्र, गुजराती वृत्तपत्र गांधीजींकडे त्यांनी सोपवलं. ओके, त्याच्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ओके, इंदू म्हणजे काय, चंद्र. ओके, चंद्राला आपण नवजीवनशी कनेक्ट करू शकतो. ओके, तर त्या नवजीवनचे संस्थापक इंदुलाल याग्निक होते. ते नंतर गांधीजींकडे आलेलं आहे. असे 3 वृत्तपत्र गांधीजींच्या संबंधित आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे बघूया आपण हरिजन 1933 आहे आणि ते कशात होतं, इंग्रजी भाषेत होतं. सुरुवातीला हरिजन कुठल्या भाषेत होतं, इंग्रजी भाषेत होतं. ओके, आणि नंतर त्याला जोडूनच हरिजन बंधू नावाचं वृत्तपत्र जे गुजराती भाषेत सुरू झालं आणि हरिजन सेवक नावाचं वृत्तपत्र हिंदी भाषेत सुरू झालं. आता हरिजन बंधू हिंदी का गुजराती असं कन्फ्युजन होत असेल तर मोठा भाई लक्षात ठेवायचं. गुजराती लोक मोठा भाई म्हणतात ना, तर भाई बरोबर तुम्ही बंधू जोडू शकता. तर बंधू जोडलात तर हरिजन बंधू तुमच्या डोक्यात राहू शकेल. आणि राहिलेला जो घटक आहे तो सेवकवाला, तर ते हरिजन सेवक हिंदीशी जोडू शकता. हे 1833 कसं लक्षात ठेवाल, हरिजनची सुरुवात पुणे करार झाला होता. पुणे करार कधीचा आहे, 1832 आहे, सॉरी 1932 चा. ओके, 1932 चा आहे तो. त्याच्यानंतर मग गांधीजींनी ठरवलं होतं की आपण अस्पृश्यांसाठी काम करायचं आहे. तर मग त्याच्यानंतर पहिलं काम त्यांचं हरिजन हे वृत्तपत्र सुरू करण्यात झालं. आणि त्याच्यानंतर इंग्रजी भाषेत तुम्ही कसं पोहोचणार आहात त्या लोकांपर्यंत हा प्रश्न समोर आल्यानंतर त्यांनी गुजराती आणि हिंदी मधून सुद्धा वृत्तपत्र सुरू केली होती. ओके, आलं लक्षात तुम्हाला कुठले कुठले वृत्तपत्र गांधींशी संबंधित आहेत. इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन, हरिजन बंधू आणि हरिजन सेवक. हे सगळे लक्षात ठेवा आणि त्यांचं वर्ष पण लक्षात ठेवा. त्यांचा सिक्वेन्स विचारला तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. सगळ्यात पहिला कुठला त्यांनी सुरू केला होता, इंडियन ओपिनियन. ते जेव्हा साऊथ आफ्रिकेत होते तेव्हा त्यांनी ते सुरू केलेलं होतं. हे झालं गांधींच्या बाबतीतलं. वरती आपण बघितलं कुठलं, बॉम्बे समाचार. ओके, आता आपण पुढे जाऊया आंबेडकरांबद्दल. आंबेडकरांचे जे वृत्तपत्र ते तुमचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचं असेल तर ही लाईन लक्षात ठेवा. मुका बहिरा समाजास प्रबुद्ध केले. ओके, इंडीड आंबेडकरांनी मुक्या बहिऱ्या समाजास प्रबुद्ध केलं, हे तुम्ही लक्षात ठेवलात तर ती लाईन फोडायची कशी बघा. मूकनायक वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. त्याच्यानंतर बहिरामधला बला बहिष्कृत भारत नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. समाजमध्ये स ची फोड होते समता आणि म सोडून जर आलं तर तो जनता आणि सगळ्यात शेवटी आहे प्रबुद्ध भारत. हा त्यांच्या वृत्तपत्रांचा सिक्वेन्स आहे, तो लक्षात ठेवा. असाच सिक्वेन्स आहे तो. वर्ष हवा असेल तर खाली तुम्ही हिस्ट्रीच्या पुस्तकातलं बघून लिहू शकता. ओके, मुकनायक काय आहे आपलं, मुकनायक बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत, मुक्या बहिऱ्या समाजास प्रबुद्ध केले. इतकं लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता काही महत्वाच्या व्यक्तींचे वृत्तपत्र आपण बघूया. ओके, स्वामी विवेकानंदांचं वृत्तपत्र कुठलं आहे, प्रबुद्ध भारत. ओके, आंबेडकरांचं पण प्रबुद्ध भारत आहे का, तर यांचं सुद्धा प्रबुद्ध भारत नावानेच वृत्तपत्र आहे. पुढे आहे अल हिलाल. हे येऊन गेलेलं आहे हिस्ट्रीला खूप वेळा. अल हिलाल वृत्तपत्र कुणाचं आहे, मौलाना आझाद यांचं आहे. आणि कॉम्रेड कुणाचं आहे, मोहम्मद अली. हे मोहम्मद अली जे अली बंधूतले होते ना, 2 जण अली बंधू होते, त्याच्यातले मोहम्मद अली एक होते. त्यांनी हे कॉम्रेड नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्याच्यानंतर पुढचं आपण बघूया इंडिपेंडंट कुणाचं आहे, मोतीलाल नेहरू यांचं इंडिपेंडंट पुस्तक आहे, सॉरी वर्तमानपत्र आहे. आणि तुम्हाला ते नेहरू रिपोर्ट आठवतो, यांनीच लिहिला होता. त्यात त्यांनी कशाची मागणी केली होती, स्वराज्याची मागणी केली होती. ब्रिटिश डोमिनियनच्या अंतर्गतच आम्हाला स्वराज्य द्या. त्याच्यावरतीच पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस नाराज झाले होते. त्यांनी पूर्ण स्वतंत्राची मागणी केलेली होती. ओके, तर तरी पण यांचं वृत्तपत्राचं नाव होतं इंडिपेंडंट. ओके, समाज स्वास्थ्य नावाचं वृत्तपत्र कुणाचं आहे,
राधो कर्वे, आपण धोंडोबा कर्वेंना वाचतो, त्यांचा मुलगा राधो कर्वे. आता कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन, हिस्ट्री आपण आता थोडक्यात बघितलेली आहे. आता कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन कडे आपण जाऊया. आर्टिकल 19 बघा, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. 19 मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे. तर मग वृत्तपत्राशी संबंधित आर्टिकल आपोआपच 19 येऊन जातं, बरोबर आहे. कसं काय? वृत्तपत्र म्हणजेच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड स्पीचला जास्त पद्धतीनं काय म्हणतात त्याला, लोकांसमोर आणू शकतात ना, त्यामुळे 19 आहेच. 361A1, इतकं डिटेल मध्ये लक्षात ठेवायचं. 361 मधलं ए मधलं पुन्हा एक काय सांगतं? नो पर्सन शॅल बी लिएबल टू एनी प्रोसिडिंग्स इन एनी कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ पब्लिकेशन इन अ न्यूजपेपर ऑफ सबस्टेन्शियली ट्रू रिपोर्टिंग ऑफ अँड प्रोसिडिंग और ईदर हाऊस ऑफ द पार्लमेंट or legislature assemblies unless publication is provided to have been made with malice. म्हणजे काय? तुम्ही ज्या सभागृहाचं कामकाज चाललंय ते कामकाजाबद्दलचं वृत्तांकन करू शकता, जोपर्यंत त्याच्यात काही चुकीचं नाही तोपर्यंत या बाबतीत तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. हे आहे सगळ्यात महत्वाचं आपल्या या चॅप्टरचं कलम 361A कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन मधल्या. या दोनच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. 19 तर एनिवी आपल्या डोक्यात राहतं, आणि त्याच्या पुढे अजून जर 19च्या अंतर्गत गेले तर किती कलम असलं पाहिजे? एक आहे. 19(1). मध्ये सुद्धा अजून काय आहे का? 19 मध्ये एक आहे आणि 19 मध्ये दोन पण आहे. 2 मध्ये रिस्ट्रिक्शन आहेत, 19(1) मध्ये प्रोव्हिजन्स आहेत. तर 19(1) मध्ये सुद्धा जे आपले 6 फ्रीडम आहेत ना, त्याला लिस्टिंग दिले का? A, B, C असं आहे का? तर मग ए, त्याला तुम्ही ए जोडू शकता. 19(1)A. पुढे बघूया आपण. प्रेस कमिशन हा आपल्या सिलेबसचा मुद्दा होता. पहिलं फर्स्ट प्रेस कमिशन कधीच आहे? 1952 ला पहिलं प्रेस कमिशनची स्थापना केली होती. आणि त्या प्रेस कमिशनचे अध्यक्ष कोण होते? J.S. राजाध्यक्ष त्याचे अध्यक्ष होते. J.S. राजाध्यक्ष. रिपोर्ट कधीचा त्यांचा? 1954 ला त्यांनी रिपोर्ट दिला होता. आता त्या रिपोर्ट मधल्या शिफारशी आपण बघूया. कुठल्या कुठल्या शिफारशी बघा. पीसीआय म्हणजे काय? प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करा. दुसरा मुद्दा त्यांचा होता कोड ऑफ इथिक्स तयार करा. वृत्तपत्रांबद्दल, प्रसार माध्यमांसाठी कोड ऑफ इथिक्सची निर्मिती करा. आणि त्याच्या पुढे काय आहे? रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया RNI ची सुद्धा स्थापना करा. अशा शिफारशी त्यांनी केलेल्या होत्या. आता बघा, या 3 महत्वाच्या शिफारशी आहेत. तर मग यांनी 3च शिफारशी केली असणार आहेत का? तर नाही, खूप साऱ्या शिफारशी केलेल्या असणार आहेत. तर आपल्याला काय करायचं? फक्त जी काही एक्झाम मध्ये आलेली शिफारस असणार आहे आपल्या स्टेटमेंटमध्ये, ती जर आपल्याला लॉजिकल वाटत असेल की ही शिफारस हे कमिशन करू शकतं, तर त्याला विनाकारण चुकीचं करायचं नाही. तर या 3 तरी लक्षात ठेवायच्या. कुठल्या 2 इन्स्टिट्यूट त्यांनी सांगितले? पीसीआय सांगितलेले, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया सांगितले, आणि RNI सांगितले, रजिस्टर ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया. न्यूजपेपरचं रजिस्ट्रेशन करण्यासाठीचं ते संस्था असावी. या 2 गोष्टी आणि कोड ऑफ इथिक्स, या 3 गोष्टी तरी ऍटलिस्ट तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत. 1952चं पहिलं कमिशन, 54चा रिपोर्ट, त्याचे अध्यक्ष आहेत J.S. राजाध्यक्ष. आता पुढे आपण जाऊया. 1965 ला काय झालं बघा. 1965 ला प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा ऍक्ट बनला. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया हा ऍक्ट बनला कधी? 1965 ला. 16 नोव्हेंबर 1966 रोजी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली. कधी स्थापना झालेली आहे? 16 नोव्हेंबर 1966. म्हणून आपण सुरुवातीला एकदम टॉपला बघा, जेव्हा चॅप्टर सुरू झाला होता तेव्हा नॅशनल प्रेस डे 16 नोव्हेंबर, पहिल्या पेज वरती नॅशनल प्रेस डे 16 नोव्हेंबर आपण साजरा करतो. ते पीसीआयच्या स्थापनेचा दिवस म्हणून साजरा करतो. कारण काय? 16 नोव्हेंबरला 1966. आता तुम्हाला 1966 लक्षात राहणार आहे, तर त्या 66चा 6 जोडायचा आणि तो 16 ला जोडला की 16 नोव्हेंबर तुमच्या लक्षात राहील. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि पहिले अध्यक्ष कोण होते? J.R. मुधोळकर. J.R. मुधोळकर हे त्यांचे पहिले अध्यक्ष होते. आणीबाणीच्या काळात प्रेस काउन्सिल रद्द करण्यात आला. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आणीबाणीच्या काळात रद्द झाला. पुन्हा 1976 मध्ये, म्हणजेच 76 मध्येच पीसीआयची विसर्जित झाली. म्हणजे आणीबाणीच्या काळातच विसर्जित झाली. किती वर्षात विसर्जित झाली ती? 10 वर्षात. 66 आणि 10 एकदम लक्षात ठेवायला जरा सोपं आहे. त्याच्या पुढे काय झालं? 1978 मध्ये पुन्हा हालचालींना वेग आला आणि 1978 प्रेस
कमिशन, दुसरं प्रेस कमिशनची स्थापना झाली, त्या प्रेस कमिशनचे अध्यक्ष कोण होते? पी.के. गोपाल स्वामी. ओके, पहिले राजाध्यक्ष होते त्या कमिशनचे. दुसऱ्याचे कोण आहेत? पी.के. गोपाल स्वामी त्याचे अध्यक्ष होते. 1978 मध्ये परत प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया हा ऍक्ट आणला गेला. सुरुवातीला कधी आणला गेला ऍक्ट? 1965 ला, आणि काउन्सिल 1966 ला आलं. 1978 मध्ये आपण प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट हा परत आणला, आणि 1979 ला पुन्हा एकदा प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. ओके, आता बघा लक्षात आहे का तुमच्या? पहिलं कमिशन पटापट रिव्हिजन करूया आपण. पहिलं कमिशन कधीचं आहे? 1952चा. रिपोर्ट कधीचा आहे? 54चा. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? राजाध्यक्ष होते. त्यांनी शिफारस दिल्यानुसार आपण प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ऍक्ट आणला. ऍक्ट कधी आणलाय? 65 ला ऍक्ट आणला. आणि स्थापना कधी आहे? 66 ची. पहिले अध्यक्ष जे.आर. मुधोळकर होते. त्याच्यानंतर आणीबाणीच्या काळात 1976 ला रद्द केलं आपण. पुन्हा 78 ला दुसरी कमिशन बसली. दुसऱ्या कमिशनचे अध्यक्ष कोण होते? गोपाल स्वामी. गोपाल स्वामीच्या शिफारशीनुसार आपण काय केलं? 78 मध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा ऍक्ट आणला, आणि स्थापना कधी झाली? 1979 ला प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया पुन्हा स्थापित झाला. जर विचारलं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना कधी, तर पहिल्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची तारीख लक्षात ठेवा. दोन्ही विचारलं जाणार नाही, बट पहिल्याचीच लक्षात ठेवायची आहे आपल्याला, 1966. ओके, पुढे आपण बघूया प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. 1978च्या ऍक्टने वैधानिक दर्जा त्याला दिला होता. तर मग प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया कसा आहे? वैधानिक आहे. कसा आहे? स्टॅच्युटरी आहे, घटनात्मक नाही. दुसरा मुद्दा काय? ते स्वायत्त आहे. आणि तिसरा मुद्दा आहे ते अर्धन्यायिक आहे, कॉसी ज्युडिशियल आहे. हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. ऑटोनॉमस आहे, कॉसी ज्युडिशियल आहे, आणि स्टॅच्युटरी सुद्धा ते आहे. 1978च्या ऍक्ट नुसार 65च्या ऍक्टचे प्रोव्हिजन पण तीच असणार आहे, बट तो आता ऍक्ट अस्तित्वात नाही. आणि त्याचं चिन्ह काय आहे बघायचं? एका बाजूला त्या इंक पेन दाखवलेला आहे, समोरच्या बाजूला कोणता तरी पक्षी आहे. ओके, तर रचना काय आहे त्याची? 1+28. एक अध्यक्ष, एक चेअरपर्सन, आणि किती सदस्य? 28 सदस्य असणार आहेत. ओके, एकदा आयोगाने 30 सदस्य दिलं होतं, जे की चुकीचं होतं. 28 सदस्य लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. 1+28. ओके, अध्यक्ष कोण त्याचे? सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश त्याचे अध्यक्ष असतात. सुप्रीम कोर्टाचे कोणतेही माजी न्यायाधीश आहे, एक्झिस्टिंग न्यायाधीश होऊ शकत नाहीत. आणि मग ते न्यायाधीश असो किंवा सरन्यायाधीश असो, फरक पडत नाही. फक्त न्यायाधीश एवढाच शब्द लक्षात ठेवायचा. जर सरन्यायाधीशच असायला पाहिजे अशी कंडिशन त्यांनी दिली एक्झाम मध्ये, तर ते चुकीचं ठरणार आहे. ओके, पुढे बघूया आपण सदस्यांबद्दल. आपण जाऊया आता. सदस्य बघा किती होते? 28 होते. तर 28 मध्ये काय केलंय? 20 सदस्य जे असणार आहेत ते रिप्रेझेंट द व्हेरियस सेगमेंट्स ऑफ द प्रेस. प्रेसच्या वेगवेगळ्या सेगमेंट्सला रिप्रेझेंट करतील. प्रेसचे अनेक सेगमेंट असतील. ओके, त्यात आपण पुढे बघूया. आणि त्याच्यातले उरलेले 8 जे असणार आहेत ते रिप्रेझेंट्स द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रीडर्स इंटरेस्ट. वाचकांचा इंटरेस्ट रिप्रेझेंट करणारे 8 लोक आहेत. असे 20+8 एकूण 28 लोकांची मिळून ही कमिशन तयार होते. 28. तर पुढे आपण बघूया 20 मध्ये काय काय झालं बघा. आता 20 कोण होते? रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ व्हेरियस सेगमेंट्स ऑफ प्रेस. मग कशी त्याची फोड आहे? 13 पत्रकारांमधून घेणार तुम्ही. 13. ओके, एक घेणारे तुम्ही पत्रकार व्यवस्थापन करणारे म्हणजे मॅनेजमेंट मधून, आणि 6 घेणार आहात तुम्ही वृत्तपत्रांचे मालकी असणारे. ते 13 आणि 1 14, 14 आणि 6 20, असं 20 लोकांची फोड होते. आणि पत्रकारांमध्ये पण तुम्ही काय करताय? 6 संपादक घेताय आणि 7 पत्रकार घेताय. बरोबर आहे? 20 ची फोड कशी आहे? 6 संपादक, 7 पत्रकार, 1 आहे व्यवस्थापन मधला, आणि 6 आहेत मॅनेजमेंट मालकीमध्ये. करेक्ट आहे? आता जे 8 राहिले होते ते 20 ची फोड बघितली आपण. आता 8 मधले बघूया. 8 मध्ये 5 असणार आहेत संसद सदस्य. 5 लोक संसद सदस्य आहेत. त्याच्यातले 3 आहेत लोकसभेचे आणि 2 आहेत राज्यसभेचे. आता याच्यात उलट केलं तर आपल्याला पटकन पकडता आलं पाहिजे. ऑफकोर्स लोकसभेचे जास्त असले पाहिजेत आणि राज्यसभेचे कमी असले पाहिजेत. 3 आणि 2 एकूण 5 सदस्य. आता उरले किती? 3 सदस्य. ते 3 कुठले असणार आहेत? एक असणार आहे तुमच्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा, एक साहित्य अकादमीचा, आणि दुसरा आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया. एकदम शांततेत वाचणं का गरजेचं आहे? जर पेपर सेटरनं साहित्य अकादमी काढून ज्ञानपीठ टाकलं तर आपण कन्फ्युजन मध्ये त्याला हो म्हणू शकतो. ओके, तर ते साहित्य अकादमी आहे. ओके, आता युजीसी आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, त्याच्या ठिकाणी सुद्धा तो कुठली तरी आपली वेगळी एखादी इन्स्टिट्यूशन टाकू शकतो. त्यामुळे हे एकदम शांतपणे लक्षात घ्यायचं. बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे, त्याच्या ठिकाणी वेगळी इथं इंडियन मेडिकल काउन्सिल वगैरे असं काहीतरी टाकू शकतो. आता बार काउन्सिल ऑफ इंडियाचा काय संबंध आला पाहिजे? येतो का?
न्यूजपेपरच्या बाबतीमध्ये काय संबंध येतो का? यांचा संबंध कुठेही येतो, त्याच्यामुळे इथे ते असू शकतात. ओके, पुढे अध्यक्ष निवड समिती. आता यांच्या अध्यक्षांच्या निवड समितीबद्दल आपण बघूया. किती मेंबर कमिटी आहे? 3 मेंबर कमिटी आहे. याच्यामध्ये कोण असतात? लोकसभेचे सभापती असतात, राज्यसभेचे अध्यक्ष असतात. ह्युमन राईट कमिशनच्या बाबतीमध्ये असतात का? नाही, तिथे उपाध्यक्ष असतात. पण इथे मात्र त्यांना आपण स्थान दिलेलं आहे. पीसीआयच्या सदस्यांपैकी एक सदस्य असतो. हे सरप्राइजिंग वाटू शकतं. पीसीआयचा अध्यक्ष निवडायचा आहे आणि सदस्यांमधलाच एक व्यक्ती कमिटीमध्ये. तर हे कसं झालं? नॅचरल जस्टिसच्या अगेन्स्ट झालं ना. आपण जेव्हा नॅचरल जस्टिस बघू त्याच्यामध्ये एक तत्व आहे ते आपण बघू शकतो. ज्याला निवडायचंय तुमच्याच कॅटेगरीतला एक व्यक्ती तिथं असला नाही पाहिजे. तर हे ठीक आहे, आता इथं आहे म्हणून या तिन्ही लोकांची मिळून एक कमिटी बनते आणि त्याच्यातून अध्यक्ष निवडला जातो. कार्यकाळ बघा, अध्यक्ष आणि तसेच सदस्य यांचा कार्यकाळ किती आहे? 3 वर्षांसाठीचा त्यांचा कार्यकाळ आहे. आणि त्यांची पुनर्नियुक्ती होऊ शकते का? तर हो, पण एकाच टर्म साठी त्यांची पुनर्नियुक्ती होते. एकूण 6 वर्षासाठी त्यांची नियुक्ती होते. एकूण 6, 3+3. ओके, आता आपण पुढे जाऊया. पीसीआयच्या वैधानिक आणि निमन्यायिक आयोग आहे. हे स्टेटमेंट लक्षात घ्या. आपण मगाशी बघितलं होतं. कसा आहे तो? वैधानिक आहे आणि निमन्यायिक आहे. तर कसा? सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 नुसार त्या न्यायालयाला किंवा त्या काउन्सिलला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. पीसीआय समोरील प्रोसिडिंग ही ज्युडिशियल प्रोसिडिंग असते. आता कॉसे ज्युडिशियल बॉडी म्हणल्यानंतर प्रोसिडिंग कशी असणार आहे? ज्युडिशियल प्रोसिडिंग सारखी असते. दंडात्मक कारवाई किंवा शिक्षा देण्याचा अधिकार या बॉडीला नाही. जे पीसीआय कुणालाही शिक्षा देऊ शकत नाही. केवळ ती नैतिक अधिसत्ता आहे. कशी आहे ती? केवळ नैतिक अधिसत्ता आहे. तिला बाकीचं दंड देण्याचा किंवा फाईन लावण्याचा काही अधिकार नसून ती फक्त समज देऊ शकते. असं करू नका टाईपचं. त्याच्या पुढे सुमोटो वा तक्रार केल्यानंतर चौकशी करते. ती स्वतःहून सुद्धा चौकशी करते किंवा तक्रार केल्यानंतर सुद्धा चौकशी करते. पुढे जाऊया आपण. तक्राराचा कालावधी बघा. वर्तमानपत्रे किंवा साप्ताहिकांमध्ये प्रसिद्धीपासून 2 महिन्याच्या आतच तुम्ही तक्रार करू शकता. एखादी वर्तमानपत्रातली किंवा साप्ताहिकांमध्ये, आता बघा वर्तमानपत्र आणि साप्ताहिक आहे. न्यूज चॅनल, टीव्ही चॅनल मध्ये आपण बोलतो का इथे टीव्ही चॅनलचा काही संबंध येत नाहीये. ओके, तर वर्तमानपत्रे आणि साप्ताहिकांमध्ये एखादी न्यूज आली असेल जी की तुम्हाला आक्षेपार्ह वाटत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता पीसीआय कडे. पण कधी करू शकता? प्रसिद्धीपासून 2 महिन्याच्या आतच करता येते. 2 महिन्याच्या नंतर तुम्ही तक्रार केली तर पीसीआय एंटरटेन करणार नाही. पुढे बघूया आपण. इतर म्हणजे वर्तमानपत्र आणि साप्ताहिक सोडले की अजून काय असतात? पाक्षिक असतात, मासिक असतात, वार्षिक असतात. या बाबतीमध्ये 4 मंथच्या आत तुम्ही तक्रार करू शकता. 2 आणि 4 मंथ लक्षात ठेवा. आता आपण बघूया कार्य. पीसीआयची कार्य काय बघा. प्रेस कोड ऑफ कंडक्टच्या उल्लंघनाची चौकशी करणं पहिलं काम. प्रेस कोड ऑफ कंडक्ट हे प्रेस कोड असावं असं कोण सांगितलं होतं? पहिल्या कमिशननं सांगितलं होतं. पहिल्या कमिशनचे अध्यक्ष राजाध्यक्ष. गुन्ह्याबाबत ताकीद किंवा वॉर्निंग, गुन्ह्याबाबत शिक्षा असं जर स्टेटमेंट आलं तर ते चुकीचं असणार आहे. काय आहे? ताकीद आहे. 1978च्या ऍक्टने आधीचे खालील कामे त्यांची वगळण्यात आली आहेत. आता काय होऊ शकतं बघा. 1978 नंतर त्यांना कोणती कामे आहेत असा प्रश्न येऊ शकतो आणि इथं वगळलेली कामं जी आहेत ती लिस्ट मध्ये येऊ शकतात. तर ते नीट व्यवस्थित आपल्याला वाचायची आहेत. वृत्तपत्रांना बातम्या पुरवणे किंवा वितरण करणे हे काही आता पीसीआयचं काम राहिलेलं नाही. पुढे आहे शिक्षण आणि प्रशिक्षण देणं. हे सुद्धा त्यांचं काम राहिलेलं नाही. टेक्निकल आणि इतर रिसर्चला चालना देणं हे सुद्धा त्यांचं काम नाही. शिक्षण, प्रशिक्षण, रिसर्च आणि वृत्तपत्रांना बातम्या पुरवणे ही त्यांची कामं नाहीत. जेव्हा पीसीआयची कोणती कामं आहेत असा प्रश्न आला तर तुम्हाला वाटू शकतं की अरे हे काम असायला हवं, बट त्यांचं ते काम राहिलेलं नाही. आता 78च्या चेंज नंतर ती त्यांची कामं काढून टाकलेली आहेत. पुढे बघूया. खालील 2 कामे मात्र त्यांची ऍडिशन म्हणून समाविष्ट केलेली आहेत. एक त्यांची 2 कामं वाढली आहेत. ती कामं कुठली आहेत बघूया आपण आता. ती आहेत विदेशी वृत्तपत्रांचा अभ्यास करायचा. ओके, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने सोपवलेली इतर कामं. कोणी सोपवलेली? सेंट्रल गव्हर्नमेंटने. तिथं प्रेसिडेंट आला तर स्टेटमेंट चुकीचं होईल. प्रेसिडेंटचा संबंध येईल का?
नाही. काय येईल? ऍक्ट न स्थापित आहे. आपण डिस्कस केलं होतं, कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर जर एखादी संस्था स्थापन होत असेल तर सरकार सगळे कंट्रोल आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे विदेशी वृत्तपत्रांचा अभ्यास आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं सोपवलेली कार्य ही लक्षात ठेवायची आहेत. नेक्स्ट बघा, न्यायप्रविष्ट प्रकरणे पीसीआय हाताळू शकत नाही. जी प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत ती प्रकरणं पीसीआय हाताळू शकत नाही. पहिला मुद्दा. दुसरा, पीसीआयचा निर्णय अंतिम असतो, न्यायालयात अपील करता येत नाही. पीसीआयचा निर्णय जो असतो तो आपला अंतिम असतो, तुम्ही न्यायालयात अपील करू शकत नाही. त्याच्या पुढे आपण बघूया त्यांचे आतापर्यंतचे अध्यक्ष कोण कोण होऊन गेले आहेत. तर आता अध्यक्षांमध्ये बघा, पहिले कोण होते आपण बघितलं, मुधोळकर होते. दुसरे राजगोपाल अय्यंगार. आता पहिले फिक्स तुम्हाला माहिती पाहिजे, आणि आता सध्याचे आणि त्याच्या अलीकडचा एखाद दुसरा व्यक्ती माहिती पाहिजे. पूर्ण लिस्ट लक्षात ठेवायची गरज नाही. तर मुधोळकर झाले. पुढे आहे न्यायमूर्ती गोपाल अय्यंगार. त्याच्यानंतर A.N. ग्रोव्हरला लक्षात ठेवा, A.N. ग्रोव्हर. हे 3 नंबरचे होते. ऍटलिस्ट कोण होते इतकं आपल्याला माहिती असतं पाहिजे. सिक्वेन्स जरी तुमच्या लक्षात नसला तरी कोण कोण होते हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर कोण आहेत पुन्हा, A.N. सेन आहेत आणि R.S. सरकारिया सुद्धा आहेत. सरकारिया अजून आपण कुठे बघतो, सरकारिया कमिशन, सेंटर स्टेट रिलेशन्स. त्याच्यानंतर 6वा व्यक्ती आहे P.B. सावंत, न्यायमूर्ती P.B. सावंत, सुप्रीम कोर्टाचे जस्टिस राहिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा K.G. रेड्डी आहेत, G.N. रे आहेत, मार्कंडे काटजू आहेत, आणि त्याच्यानंतर C.K. प्रसाद किंवा चंद्रमौली कुमार प्रसाद होते 2014 पासून. 22ला न्यायमूर्ती रंजना देसाईंची अपॉइंटमेंट झाली आहे. तर रंजना देसाई, चंद्रमौली कुमार प्रसाद आणि मार्कंडे काटजू हे शेवटचे 3 माहिती असले पाहिजेत. आणि पहिले कोण आहेत, मुधोळकर. तर मुधोळकर लक्षात राहिले तर अय्यंगर आणि ग्रोव्हर पर्यंत येऊ शकता. बाकीचे कुठल्या कुठल्या व्यक्ती आहेत ते बघून घ्या. आणि 2 मराठी व्यक्ती तर होत्या, एक मुधोळकर होते आणि दुसरे कोण आहेत, सावंत होते. या दोघांना तरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि रंजना कधीपासून आहेत, जानेवारी 2022 पासून रंजना देसाई आहेत. रंजना देसाईचं नाव अजून कुठं ऐकलंय, डिलिमिटेशन. यस. आता पुढे बघूया आपण, प्रेस अँड अपिलेट ट्रिब्युनल बोर्ड. असं अजून एक बोर्डची जबाबदारी पीसीआय वरती असते. काय नाव आहे त्याचं, प्रेस अँड अपिलेट ट्रिब्युनल बोर्ड. काय आहे ते, याच्यामध्ये कोण असतं बघा, पीसीआयचे जे चेअरमन आहेत ते आणि पीसीआय कडून नॉमिनेटेड पीसीआयचे सदस्य असं मिळून हे प्रेस अँड अपिलेट ट्रिब्युनल बनतं. यांच्याकडे काय असतं बघा, रजिस्ट्रेशन नॉन ऑथेंटिकेशनची अपील येते. रजिस्ट्रेशन केलेल्या जर काही वृत्तपत्रे साप्ताहिक वगैरे आहेत, त्यांच्याबद्दल काही अपील असेल तर त्याची सुनावणी प्रेस अँड अपिलेट ट्रिब्युनल बोर्ड कडे होत असते. प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक ऍक्ट 1867 नुसार मॅजिस्ट्रियल ऑर्डर ऑफ नॉन ऑथेंटिकेशनच्या अपिलेट ट्रिब्युनलची जबाबदारी पीसीआय कडे आहे. आता हा जो ऍक्ट आहे आपला 67 प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट, नावातच आहे रजिस्ट्रेशन. जर रजिस्ट्रेशन करताना कुणी काही गडबडी केली असेल तर त्याच्यानुसार एखादा निकाल दिला असेल एखाद्या इन्स्टिट्यूशन, तर याच्याशी संबंधित कुठली तरी इन्स्टिट्यूशन असणार आहे, त्याने निकाल दिला आहे, तर त्या निकालाच्या विरोधात अपील तुम्ही कुठं करू शकता, ही पीसीआयचीच एक बॉडी आहे त्यांच्याकडे, प्रेस अँड अपिलेट ट्रिब्युनल बोर्ड कडं, की ज्याच्यामध्ये कोण कोण असतं, पीसीआयचे अध्यक्ष असतात आणि पीसीआय कडून नॉमिनेटेड केलेले पीसीआयचे सदस्य असतात. ही एक बॉडी लक्षात घ्या. आता पुढे आपण बघूया प्रसार माध्यमांची आचारसंहिता. प्रसार माध्यमांची आचारसंहिता, आता हे तुम्हाला वाटू शकतं प्रसार माध्यमांना आचारसंहिता असते का, जेव्हा तुम्ही हिंदी न्यूज चॅनल बघता तेव्हा वाटणं स्वाभाविक आहे, बट असते. सगळ्यांना कोड आहे आपल्याकडं, एवढाच प्रश्न आहे की ते फॉलो नाही करत. कधी कधी बोर झालं, कंटाळा आला तर हिंदी चॅनल लावून बघत जावं युट्यूबला, जबरदस्त एंटरटेनमेंट असतं. संध्याकाळची डिबेट ऐकायची, मस्त कॉमेडी वगैरे चालू असतं, मधून मधून ऍक्शन सीन पण येतात, एकमेकांना मारणं फिरणं पण होतं, तर एंटरटेनिंग असतं. पाकिस्तान होत आलं आपण, आधी आपल्याकडं सिस्टीमकडे गरिमा होती, न्यूज कडे असं सिरियसली पाहिलं जायचं, खूप चांगले डिबेट्स व्हायचे, लोकमत तयार केलं जायचं. आता तुम्हाला माहित असेल प्रेसला उभा तर करू देतात का, कुठं जिथं आंदोलन चालू असतं तिथं ही गोदी मीडिया गेली तर त्यांना उभं पण केलं जात नाही, तिथून स्वतःहून लोक हकलतात त्यांना. किसान आंदोलन असू दे, कुस्ती पलवानांचं आंदोलन असू दे, बिहार मधलं विद्यार्थ्यांचं रिझल्टच्या विषयीचं आंदोलन असू दे, कुठेही लोक जाऊ दे, म्हणजे तुमच्या न्यूज चॅनलवरती विश्वासच नाही लोकांचा. काही 4-5 न्यूज चॅनल आहेत, अरे त्याच्यातले पण खूप सारे युट्यूब चॅनल चालवतात, तर युट्यूबचं खूप धन्यवाद भारताने दिलं पाहिजे, तुमच्यापर्यंत न्यूज तरी पोहोचते. मणिपूरमध्ये चाललेला गोंधळ तुम्हाला माहिती पण नाही,
हे जर आधी काही असलं असतं तर न्यूजपेपरला आलं असतं. का न्यूजपेपर महत्वाची आहे? लोकशाहीमध्ये न्यूजपेपर इतकं महत्वाचा घटक कोणताच नाही. तुम्ही त्याला चौथं पिलर म्हणताय तर ते फर्स्ट पिलर असलं पाहिजे. जनतेचं मत सरकारसमोर पोहोचता आलं पाहिजे. जनतेला इतर गोष्टी कळल्या पाहिजेत. जनता जागृत असली पाहिजे. ती जागृत होतच नाही. त्यांना जे पाहिजे ते तुम्हाला पोहोचवलं जातं. की तुम्ही ते दोन तीन दिवसापूर्वी न्यूज बघितलं ना, कुठल्या तरी एका न्यूज चॅनलवरती होतं. मागच्या बाजूला स्क्रीनवरती जे बिपरजॉयचं वादळ येणार आहे ते दाखवते आणि समोरची बाई अँकर काय छत्री घेऊन डान्स करते आणि समोर फॅन लावला असेल. काय मजाक लावला तुम्ही? स्क्रीनवरचं वादळ तुला लागतंय? कसं काय शक्य आहे? समोर ती फॅन ठेवून एकदा या बाजूला बघते ती काही या बाजूला बघते, डान्स शो आहे. अशा गोष्टी आहेत. ट्रिपल आरला जेव्हा आपल्याला अवॉर्ड दिला होता तर एक अँकर तर ते ट्रिपल आर तो कुठला सॉन्ग आहे, हा नाटू नाटू, ते डान्स करायला लागले. अशी तर आपली न्यूजची अवस्था. तिने डान्स करून सांगितलं. ओके, मग तिला कदाचित असं म्हणायचं मला एखादा अवॉर्ड देऊन टाका, माझाही डान्स ठीक आहे. अशा गोष्टी आहेत, इतक्या विचित्र गोष्टी आहेत. काही न्यूज चॅनलवरती असे विंडो किती असतात? 50-60 विंडो असतात. कुणाला ऐकायचं? शक्य 2-3 लोक तुम्ही आणा, चांगलं डिस्कशन करा आणि चांगल्या व्यक्तींना ना कुणालाही पकडून आणतात. एकच व्यक्ती सगळा एक्सपर्ट असतो. हिस्टॉरिकल एक्सपर्ट, पॉलिटिकल एक्सपर्ट, सगळाच एक्सपर्ट असतो. काही पण म्हणा त्याला, सगळ्या बाबतीत तो एक्सपर्ट असतो. तर हे न्यूज खतरनाक फेज आहे. तर ती खूप अवघड आहे. तुमच्यापर्यंत न्यूज पोहोचणं गरजेचं, ते पोहोचत नाही. नशिबानं मराठी मीडिया चांगली आहे कम्पॅरेटिव्हली, आणि अजून सुद्धा प्रेस म्हणजे प्रिंटेड मीडिया जी आहे ती चांगली आहे. बट न्यूज चॅनलला पूर्ण वाटोळ करून ठेवलेलं आहे आपलं. तर एनिवे त्यांना कोणी आता बघत पण नाही. काही लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे असेल तर ते बघतात, आणि काही हार्ड कोर समर्थक असतात ते तर कंटिन्यू करणार, त्यांना तेच पाहिजे असतं. तर तुम्ही बघू शकता की अजून एक तर ते एक सुरुवात कुठून झाली तुम्हाला माहिती आहे? एकदम मोठा होता न्यूज देणारा अँकर, तो नंतर आता एकदम मोठ्या मोठ्याने ओरडत लोकांना सांगतो पूजता आहे भारत वगैरे काय 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 जास्त. तर हे नाव नाही घ्यायचं असतं, बट तर असे आहेत. तर प्रसार माध्यमांसाठी आचारसंहिता असते हे लक्षात घ्या. आचारसंहिता कधी बनवली आपण? 1992 पासून. त्याच्यामध्ये बघा, गाईड टू जर्नलिस्ट इथिक्स, जर्नलिस्टना इथिक्स बद्दलचे गाईडलाईन्स आहेत. तर काय आहेत? एखाद्या बातमीचा सोर्स 6 महिने जपून ठेवावा, हे त्यांचं पहिलं आहे. तुम्ही एखादी बातमी दिली आहे ना, मग तुमच्या बातमीचा सोर्स असला पाहिजे. मग त्या सोर्सची जो काही तुमचा डेटा आहे तो तुम्ही 6 महिने तरी जपून ठेवला पाहिजे. पुढे आहे व्यक्तिगत आरोपाबाबत लोकस्टँडीचा रूल आहे. म्हणजे यांनी जर कुणावरती आरोप केला असेल तर तीच व्यक्ती त्यांच्यावरती न्यायालयात खटला दाखल करू शकते. लोकस्टँडी म्हणून दिले. व्यक्तीच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग परवानगीशिवाय करू नये, पण सार्वजनिक हितार्थ करू शकता. हे एखाद्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्या व्यक्तीची परवानगी आवश्यक असते. बट सार्वजनिक हित असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची परवानगी शिवाय सुद्धा करू शकता. ओपिनियन पोल बाबतीत या गोष्टी सांगणे आवश्यक आहे. ओपिनियन पोलच्या बाबतीत काय होतं? सर्वे कुणी केला हे सांगायचं. नमुन्याचा आकार आणि स्वरूप काय आहे हे सांगायचं असतं. नमुना निवडण्याची पद्धत काय आहे हे सांगावं लागतं. आणि निष्कर्षातील चुकांचे संभाव्य अंतर सुद्धा सांगावं लागतं. तुम्हाला काय कळतं? तुम्हाला फक्त निष्कर्ष सांगितले जातात न्यूजवरती. तो सॅम्पल साईज कितीचा आणि काहीचं कळत नाही. कसं असतं? पर्सेंटेज मध्ये सांगतात ना, या पक्षाला इतकी मतं पडणार आणि त्या पक्षाला इतकी मतं पडणार. मग हे इन्फ्लुएन्स होतं ना समाजावरती. समाजाला असं वाटतं की अरे या पक्षाची हवा चालू आहे असं वाटतं. मग तुम्ही सर्वे केलाय ना, पर्सेंटेज तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा साईज सांगा. 4 लोकांचे तुमच्याच कॅबिनेट मधल्या लोकांचं वोटिंग घेतलं असेल प्रेस मधल्या, आणि तिघांनी एका बाजूने एका दुसऱ्या बाजूने केलं असेल तर 3/4 मध्ये तुम्हाला पडतील. पर्सेंटेजला काही अर्थ नाही. सॅम्पल साईज असणं गरजेचं आहे. थोडासा मोठा सॅम्पल साईज असेल तर त्याला काहीतरी अर्थ येतो. त्याच्यामुळे या ओपिनियन पोलच्या बाबतीतल्या गोष्टी त्या आहेत. तर इतर ज्या काही गाईडलाईन्स असणार आहेत ते एकदम कॉमन सेन्सनं असणार आहेत. तर त्याला तुम्ही बरोबर करायचं आहे. इतक्या फक्त गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या त्याच गोष्टी मी इथं लिहिलेल्या आहेत. पुढे आपण बघूया. महिलांचे असभ्य सादरीकरण प्रतिबंध अधिनियम 1986. 1986 चा हा ऍक्ट काय काय सांगतो बघा. व्याख्या करतो तो स्त्रीचे असभ्य सादरीकरण आणि जाहिरात याच्याबद्दलची त्यांनी डेफिनेशन सांगितलेली. अनेक डेफिनेशन असणार त्याच्यात, मी ज्या गरजेच्या आहेत त्याच इथं दिलेल्या आहेत. आता स्त्रीच्या असभ्य सादरीकरणामध्ये काय आहे? स्त्रीचं शरीर, स्त्रीची प्रतिकृती, प्रारूप, अवयव अशा प्रकारे दाखवणे की ज्यामुळे स्त्री प्रतिष्ठेस बाधा पोहोचेल. सार्वजनिक नैतिकता आणि नीतिमत्ता सवाळली जाईल. आता स्त्रीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी पण करतात.
आपल्याकडे एक ऍक्टरचं डेथ झाली होती, त्या ऍक्टरचा डेथचा आरोप दुसऱ्या एका ऍक्ट्रेस वरती आला होता. तो गोंधळ जो चालला होता 6 महिने, तुम्हाला माहिती आहे. शेवटी निष्पन्न काय निघालं? काहीच नाही, है ना. मग त्या ऍक्ट्रेसचं जे नुकसान झालं ते कोण भरून देणार आहे? त्या न्यूज पेपरला रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे की नाही? तिच्या घरात बसून बसून हे रिपोर्टिंग करते. त्या बिचारी जर ती प्रेशर मध्ये गेली असती तर तिने स्वतःचं काय बरं वाईट करून घेतला तर कोण जबाबदार आहे? या गोष्टी केल्या नाही पाहिजे. त्यावेळेस ती दोषी आहे की नाही ही गोष्ट वेगळी आहे, ते न्यायालयात सिद्ध होईल ना. तुम्ही कोण आहे? मीडिया ट्रायल वरती सुप्रीम कोर्टाने सुद्धा खूप वेळा तासरे ओढले. मीडिया ट्रायल झालं नाही पाहिजे. आता दुर्दैवानं तिनं काय करून घेतला असता, इश्यू झाला असता, बट तिनं काय करून घेतलं नाही. गट्सच आहे. दिस इज नॉट इझी. भारतासमोर तुम्ही एक आरोपी म्हणून पिक्चराइज केले जाते. सगळ्यांना ते समजणार आहे का नाही? भारतातल्या कित्येक लोकांनी असं अजम्पशन केलं असणार की हिनंच काहीतरी केलं. अशा न्यूजचे टायटल होते, ते गुगल तुम्ही करून काढा. किंवा आपल्या शाहरुख खानच्या मुलाच्या केसमध्ये मीडिया ट्रायलला तुम्ही एखाद्याला दोषी ठरवू शकत नाही, हे चुकीचं आहे. हे न्यायालय ठरवू दे ना. न्यायालय ठरवल्यानंतर तुम्ही बोललं पाहिजे. आता याचा मुद्दा काय होतो? लोकांना आवडतं येते म्हणून ते दाखवतात. मग सगळ्यात शेवटी अल्टिमेटली कुठे येतं? लोकांनी जागृत झालं पाहिजे. लोकांनी तशा न्यूज चॅनलला एंटरटेनच नाही केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कामाच्या गोष्टी डिमांड करा, मगच त्या गोष्टी होतील, नाहीतरी नाही. आणि आता सुद्धा एक आपल्याकडचे न्यूज चालू, बघा आता लेटेस्ट किस्सा आहे आपल्याकडं. कुठला आहे तो?